प्रभादेवीच्या विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। दरवर्षी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवरती प्रबोधन केलं जातं। यंदा देखील या मंडळानं डेंग्यूच्या राक्षसाचा नायनाट कसा करावा याचा संदेश दिलाय। पाहुयात प्रभादेवीच्या बाप्पाचा हा देखावा। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं मुंबईतील वेगवेगळ्या प्रश्नांवरती भाष्य केलं जातं। प्रभादेवीतील विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं यावर्षी एका वेगळ्या मुद्द्यानं आकर्षण जे आहे हे वेधून घेतलेलं आहे, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। आता मी प्रभादेवी येथील विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या ठिकाणी आहे आणि यावेळची थीम जर आपण पाहायला गेले तर डेंग्यूच्या राक्षसाचा नायनाट अशा पद्धतीची थीम जी आहे ही या मंडळाकडनं करण्यात आलेली आहे। कारण का आपल्याला माहिती आहे जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला मुंबईत डेंग्यूचा प्रभाव जो आहे हा सातत्यानं वाढत असतो। महानगरपालिकेकडनं सातत्याने याच्या बाबतीत जनजागृती जी आहे ही केली जाते। मात्र मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं सुद्धा अशा पद्धतीची जनजागृती जी आहे ही केली जाते। विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं यावर्षी हलत्या देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते। डॉक्टरला जे आहे हे देवाच्या रूपात दाखवलेला आहे, तर विक्रम वेताळांच्या भूमिकेतनं नेमका डेंग्यूचा राक्षस कसा असतो आणि त्याचा नायनाट कशा पद्धतीनं केला पाहिजे याच्यावरती एक चित्रफित सुद्धा जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे। या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं यावर्षीची थीम तुमची काय आहे, याच्यातून तुम्ही काय समाज प्रबोधन करताय? विनायक मुंबईचा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो, त्याच्यातून प्रबोधन करत असतो। यावर्षीचं आमचं थीम आहे महत्वाचं म्हणजे डेंग्यू राक्षसाचा नायनाट। त्यासाठी कसे काय कटेकोर पालन करायला लागतं किंवा त्या आपण उपाय योजल्या नाहीत तर त्यासाठी डेंग्यूचा कसा विळखा मुंबईत बसतो हे गेले आपल्याला अनुभव आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे काही नागरिकांना आपला जीव पण गमवावा लागला। त्यासाठी आपल्याला कसे आपण उपाययोजना करायला पाहिजेत यातूनही आपलं प्रबोधन केलेलं आहे आणि आशा आहे की मुंबईकरांना हे प्रबोधन आवडेल। एक प्रबोधन द्यायचं आमचं काम आहे, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। नक्कीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं यावर्षी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे जे आहेत हे दाखवलेले आहेत। वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लक्ष वेधून घेतलेलं आहे। मग महिला अत्याचार असेल किंवा मुंबईतील डेंग्यूचा प्रभाव असेल, या बाबतीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं जे आहे हे लक्ष वेधून घेतलं जात आहे। विनायक सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रभादेवी या मंडळाकडनं सुद्धा अशाच पद्धतीचा जनजागृतीचा संदेश जो आहे हा हलता देखाव्याच्या आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत मोहितेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।